नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली एज्युकेशन तर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आज आपण जे रजिस्ट्रेशनची फीज आहे ती किती असेल आणि तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स असावा यावर आपण आज एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आणि हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण भरपूर वेळेस या लहान गोष्टीमुळे तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रिजेक्ट पण होऊ शकतं किंवा डिनाय पण होऊ शकतं। आणि कधी कधी रजिस्ट्रेशन होल्डवर राहिल्यामुळे ते नंतर कॅन्सल होऊ शकतं आणि परत आपले जे पैसे ते एकतर अटकून पण जातात आणि कधी कधी आपल्याला रिफंड पण येत नाही। तर असं काही तुमच्यासोबत नको व्हायला म्हणून हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। सर्व जी डिटेल्स आहे ते आपण ब्राउचर थ्रू सर्व इथं काढलेले आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व जे आपलं ब्राउचर आहे MCC AACCC CET सेल त्या सर्व अकॉर्डिंग आपल्याला इथं जी इन्फॉर्मेशन आहे ते एकदम इन शॉर्ट मी तुम्हाला करून दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला काहीच इथं आता कन्फ्युजन राहणार नाही। आणि तुम्हाला जर असेच अजून व्हिडिओज पाहिजे असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स आहे आणि जे बेस्ट गायडन्स सर्व्हिस आहे ते तुम्हाला ह्या चॅनलला टाइम टू टाइम भेटत राहील आणि तुम्हाला इतर ठिकाणी काहीच बघायची गरज राहणार नाही। सर्व जे रूल्स आहेत ते पण आपण एक्सप्लेन केले तर ते पण तुम्ही जाऊन बघू शकतात। आता ह्या व्हिडिओमध्ये मेनली आपण रजिस्ट्रेशनची फीस बघणार आहे, ते आपण कशाचे तर अराउंड MCC AACCC आणि CET सेल तिघी बघणार आहे, म्हणजे आपल्याला कशातच काहीच डाऊट नको राहिला। कारण भरपूर विद्यार्थी MBBS BDS साठी MCC साठी अप्लाय करतात, नंतर BMS BHMS साठी AACCC ला अप्लाय करतात आणि बाकी चारही कोर्सेससाठी CET सेलला अप्लाय करत असतात। आणि आपण जेव्हा पेड काउन्सिलिंगसाठी अप्लाय करतो त्यामध्ये हे जे रजिस्ट्रेशन फी आहे हे इन्क्लूड राहत नाही, ते तुम्हाला स्वतःहून भरावं लागतं। त्यामध्ये तुमचं जे फोन पे त्यामधूनच जे पैसे आहेत ते डायरेक्ट जात असतात, ते आमच्या थ्रू जात नाही। जर पेड काउन्सिलिंग तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिले गेलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात। हा तो नंबर आहे 8275518480, तुम्हाला इथे डिस्प्ले होत असेल तर ह्या नंबरला तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। सध्या कॉल इतके रिसीव होत नाही आहे, बिझी वगैरे येत असतील तर तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला मेसेज सेंड करायचा आहे की तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे म्हणून, किंवा फक्त स्कोर कार्ड सेंड करून द्या। तुम्हाला जे काही कोर्स वगैरे डिटेल्स लागेल ते आम्ही तुम्हाला सेंड करून देऊ। फीस डिटेल्स आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल सेंड करून देऊ, त्यानंतर पेमेंट झाल्यानंतर आपण सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करत असतो। आता यामध्ये खूप वेगवेगळे रूल्स तुम्हाला दिसतील, रूल्सबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला अजून लेटेस्ट व्हिडिओ पाहिजे तर तो पण मी अपलोड करून देईल। तर यामध्ये आपण सर्व कॅटेगरी वाईज बघणार आहोत। तर जनरलसाठी MCC रजिस्ट्रेशनमध्ये MCC म्हणजे काय तर ऑल इंडिया कोटा रजिस्ट्रेशन, ज्याची तारीख आता 5 ऑगस्ट आली आहे। 5 ऑगस्टपासून आपलं जे MCCचं रजिस्ट्रेशन आहे ते स्टार्ट होणार आहे। तर मेनली MCC म्हणजे ऑल इंडिया कोटा, जे गव्हर्नमेंट 15% सीट्स राहतात ते MCC मध्ये राहतात आणि त्यामध्ये MBBS आणि BDS फक्त राहतं, त्यामध्ये BMS BHMS राहत नाही। आपल्याला जे BMS BHMS आहे ते ऑल इंडिया कोटा AACCC ला भेटत राहतं। इथं MCC मध्ये फक्त मेडिकल काउन्सिलिंग कमिटीमध्ये फक्त MBBS आणि BDS येतं। त्यामध्ये जर आपण जनरलची फीस बघितलं तर याची जी रजिस्ट्रेशन फीज आहे जी की नॉन रिफंडेबल असते, म्हणजे ती तुम्हाला परत भेटणार नाही, तर ती किती आहे तर 1000 रुपीज तुम्हाला जनरल किंवा EWS कॅटेगरीसाठी नॉन रिफंडेबल फीज लागणार आहे। आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजेच काय, रिफंडेबल फीज जी तुम्ही रूल्स वगैरे फॉलो केले तर तुम्हाला ती फीज परत भेटेल, तर तीच म्हणजे रिफंडेबल फीज। तर ती किती आहे तर ती 10,000 आहे, जी की सिक्युरिटी डिपॉझिटमधून घेतलं जाते। आणि टोटल मग तुम्हाला जनरल कॅटेगरी म्हणून किती फीस पे करायची आहे तर तुम्हाला 11,000 फीस पे करायची आहे। तर जर तुम्हाला फक्त MCC साठी ऑल इंडिया कोटा 15% साठी जर अप्लाय करायचं असेल, जर तुम्हाला डीम सोडून 15% ऑल इंडिया कोटासाठी किंवा मग जिपमर एमसाठी अप्लाय करायचं असेल तर या कॉलेजेससाठी तुम्हाला 11,000 रुपये टोटल फीज लागेल। तर तुमच्या खात्यामध्ये 11,000 रुपये असणं आवश्यक आहे। जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करताय, रिझर्व्ड कॅटेगरीला, जसं SC ST OBC किंवा PWD कॅन्डिडेट्स असतात, तर मग तुम्हाला रजिस्ट्रेशन फी किती लागणार आहे तर 500 तुम्हाला रजिस्ट्रेशन फीज लागेल। जनरलची किती होती 1000 रजिस्ट्रेशन फीस होती, जी की नॉन रिफंडेबल होती। तसंच रिझर्व्ड कॅटेगरीसाठी आहे 500, जी की नॉन रिफंडेबल आहे। आणि रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट किती तर 5000, म्हणजे तुम्हाला बिंग अ जनरल कॅटेगरी स्टुडंट तुम्हाला 11,000 भरायचे, आणि जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीला बिलॉंग करताय तर तुमच्या खात्यामध्ये 5,500 असणं आवश्यक आहे। तर 5,500 तुम्हाला भरायचे आहे, ज्याच्यामधून 5,000 तुम्हाला परत येतील 6 महिन्यांनंतर। त्यामध्ये आता ही गोष्ट झाली आपली ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंटची किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीजची किंवा एम्सची। पण जर तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करायचं असेल, जर तुम्हाला मार्क्स कमी आहे आणि तुम्ही जर चांगला बजेट घेऊन आलेले आहात तर डीम युनिव्हर्सिटीज तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। डीम युनिव्हर्सिटीजला भरायचं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन फी तिथे लागते 5,000 रुपये। आता इथं आपल्याला कोणत्याच कॅटेगरी वाईज वेगवेगळं जे डिफरन्शिएशन आहे फीजमध्ये ते भेटत नाही, आपल्याला सर्व कॅटेगरीजला सेम फीज द्यावी लागते। रजिस्ट्रेशन फीमध्ये आपल्याला
5,000 रुपये सर्व कॅटेगरीजला द्यावेच लागतील, मध्ये जनरल असो किंवा रिझर्व्ड कॅटेगरी असो. सिक्युरिटी पण डिपॉझिट तुम्हाला 2 लाख रुपये द्यावेच लागतील. म्हणजे टोटल तुमच्या खात्यामध्ये 2,05,000 रुपये राहिले पाहिजे. आणि ॲट अ टाईम एवढे पैसे राहणं खूप मुश्किल असतं. खूप वेळेस आपण विसरून जातो इतके पैसे टाकणं, किंवा भरपूर वेळेस असं होतं की आपण रजिस्ट्रेशन करतो आणि तेव्हा आपल्याला माहीत पडतं की 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे, आणि तेव्हा कुठे आपण इकडनं तिकडनं बंदोबस्त करतो 2 लाखचा. तर असं काही तुमच्यासोबत नको व्हायला, ऐन वेळेस घोळ नको व्हायला, म्हणून 2,05,000 रुपये तुम्ही आधीच तुमच्या खात्यांमध्ये टाकून घ्या. कारण नंतर आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते डिनाय नको व्हायला, किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नको व्हायला. यामधून तुमचे जे 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते परत येतील, पण जर तुम्ही रूल्स फॉलो केले तर. जर MCCचा काही पण रूल चुकला, किंवा काही तुम्ही जिथं ॲडमिशन घ्यायची होती तिथं तुम्ही नाही घेतली, किंवा जर थर्ड राऊंडला तुम्ही कॉलेज सोडलं, किंवा सेकंड राऊंडला जर तुम्ही कॉलेज सोडलं, किंवा थर्ड राऊंडला जर तुम्हाला परत काउन्सिलिंग करायची तर तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट परत भरून रजिस्ट्रेशन करता येतं, पण मग तुमचे पैसे डबलचे जातात. म्हणून असं काही नको व्हायला. तर प्रॉपर काउन्सिलिंग करा. MCC काउन्सिलिंग त्याच्याचकडनं करा जे लोक त्या रूल्सबद्दल नोन आहे, ज्या लोकांना ते सर्व रूल्स जे राऊंड्स जे ते सर्व माहिती आहे. कारण भरपूर वेळेस खूप फसवणूक MCC काउन्सिलिंगमध्ये होत राहते. आता शेवटी पण मी तुम्हाला एक शेवटचा एकदम महत्त्वाचा मुद्दा सांगेल, त्यासाठी पण नक्की थांबा. कारण हे मी आतापर्यंत बघितलेलं आहे की तसं पण विद्यार्थ्यांसोबत खेळ होतो, तसं पण विद्यार्थ्यांसोबत फसवणूक होते. तर शेवटी तुम्हाला कोणत्या गोष्टींबद्दल जास्त लक्ष द्यायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगेल, तर ते पण नक्की ऐका. आता महाराष्ट्र CET सेलचं आपण बघू. आपण MCCचं डिस्कस केलं. आता 2 नंबर म्हणजे महाराष्ट्र CET सेल. तर त्यामध्ये जर तुम्हाला स्टेट कोटामध्ये अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला MCC काउन्सिलिंगमध्ये जसं वेगवेगळे कोर्सेस भेटतात, जसं गव्हर्नमेंटसाठी वेगळं, सेंट्रल युनिव्हर्सिटीजसाठी वेगळं, एम्ससाठी वेगळं, जर तुम्हाला डीममध्ये अप्लाय करायचं आहे त्यासाठी वेगळं, तर तसं सर्व वेगवेगळं भेटतं. तसंच महाराष्ट्र CET सेलमध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स भेटतात. एक म्हणजे की तुम्हाला स्टेट कोटामध्ये अप्लाय करायचं आहे का, तर जर तुम्हाला स्टेट कोटामध्ये अप्लाय करायचं आहे 85% तर तुम्हाला 1,000 रुपीज तिथं पे करावं लागतात फॉर MBBS, BDS, BMS, BHMS. जर तुम्हाला IQ कोटा किंवा मॅनेजमेंट कोटामध्ये किंवा इन्स्टिट्यूशनल कोटामध्ये अप्लाय करायचं तर तुम्हाला 5,000 रुपये भरावं लागतात. जर तुमचे मार्क्स चांगले असतील तर तुम्ही फक्त 1,000 भरा, जर तुम्हाला गॅरंटी असेल की मला स्टेट कोटामध्ये लागणार आहे. पण जर तुमचे मार्क्स कमी असतील तर तुम्ही मॅनेजमेंट कोटा पण हातात ठेवला पाहिजे. तर तुम्ही 5,000 रुपये प्लस 1,000 रुपये असे 6,000 रुपये भरा. कारण भरपूर वेळेस असं होतं की विद्यार्थी फक्त 1,000 रुपये भरतात आणि नंतर त्यांना रिग्रेट होतं की आपण दोघी जे कोटाज आहे ते सोबत ठेवले पाहिजे होते. कारण नंतर कधी तुमचा विचार बदलेल, कधी आपले राऊंड्सचं फ्लक्च्युएशन होईल, कधी कट ऑफचं फ्लक्च्युएशन होईल ते आपल्याला माहीत राहत नाही. जर तुम्हाला दोघींसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला किती पैसे लागतात, तर 6,000 रुपये टोटल लागतात. म्हणून मला तरी वाटते की सेफ साईड तुम्ही 6,000 रुपयाचं रजिस्ट्रेशन जे ते केलं पाहिजे. NRI कोटासाठी पण 6,000 रुपये राहतात व्हेरेवर ॲप्लिकेबल. आता याचा पण मी तुम्हाला ब्राउचरमध्ये प्रॉपर सर्व इन्फॉर्मेशन देईल. हे सर्व आपण MBBS, BDS, BMS, BHMS साठी डिस्कस केलं. तर यामध्ये तुम्हाला टोटल 6,000 रुपये CET सेलला लागणार आहे. CET सेलला सिक्युरिटी डिपॉझिट नावाची कोणतीच गोष्ट नाही राहत. ती कुठे राहते तर ऑल इंडिया कोटा CET सेलची वेबसाईट राहते. BMS साठी 15% ऑल इंडिया कोटा CET सेल राहतो, तिथं तुम्हाला 50,000 रुपये डिपॉझिट लागत असतं. तर नंतर जर बघितलं AA-CCC बद्दल, आपण ऑलरेडी MCC CET सेल बघितला. आता AA-CCC मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन फीज आणि सिक्युरिटी मनी किती लागते, तर यामध्ये पण थोडे वेगवेगळे कोर्सेस असतात. म्हणजे वेगवेगळे तुम्हाला कॉलम्स दिले जातात की तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे. जर तुम्हाला ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट एडेड किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीज किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट्समध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला अनरिझर्व्ड किंवा EWS कॅटेगरीला जर तुम्ही बिलॉंग करताय तर तुम्हाला रजिस्ट्रेशन फी किती लागेल, तर 1,000 रुपीज तुम्हाला रजिस्ट्रेशन फीज लागेल, जी की नॉन रिफंडेबल राहील. आणि सिक्युरिटी मनी तुम्हाला तिथं 20,000 रुपये राहतील, जे की रिफंडेबल राहील. हे कशासाठी, गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. आणि टोटल अमाऊंट मग तुम्हाला इथं लागेल 21,000 रुपीज. जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करता तर तुम्हाला रजिस्ट्रेशन फीज जी आहे ती 500 लागेल, जी की नॉन रिफंडेबल राहील. आणि तुम्हाला सिक्युरिटी अमाऊंट तिथं 20,000 रुपये भरावं लागतील. जे सिक्युरिटी अमाऊंट आहे ते सर्व कॅटेगरीजसाठी सेम आहे, इथं वेगळं नाही आहे. तर तुम्हाला सर्व कॅटेगरीजसाठी 20,000 रुपये रिफंडेबल सिक्युरिटी अमाऊंट भरावं लागणारच आहे. त्यामध्ये इथं तुम्ही नोटीस केलं असेल की OBC NCL पण जर तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला टोटल अमाऊंट 21,000 द्यावी लागेल. तरी तुम्हाला रजिस्ट्रेशन फी अनरिझर्वच्या बरोबर म्हणजे 1,000 रुपये द्यावे लागतील, जे की नॉन रिफंडेबल राहील.
म्हणून इथं एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही नंतर म्हणाल की मी तर कॅटेगरीला बिलॉंग करतोय, मी तर रिझर्व्ड कॅटेगरीचा आहे, तरी मला इतके पैसे का लागत आहे, कारण त्यांच्या ब्राउचरमध्ये ऑलरेडी त्यांनी त्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. तर तुम्हाला त्याबद्दल नॉलेज पाहिजे आणि तिथं आपल्याला सर्व गोष्टी लिखित रूपमध्ये दिल्या आहेत, तर आपण जर ते वाचलं तर सर्व गोष्टी तिथं क्लिअर होतात. आणि असंच फॉर्मॅट तिथं आहे, फक्त हे तुम्हाला नीट समजायला पाहिजे, इझिली एक्सप्लेन व्हायला पाहिजे, म्हणून मी आज तुमच्यासमोर दाखवते. नंतर डीम युनिव्हर्सिटीजमध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर सर्व कॅटेगरीजसाठी सेम अमाऊंट आहे. ती म्हणजे रजिस्ट्रेशन फी 5,000 आहे, जी की नॉन रिफंडेबल आहे, आणि सिक्युरिटी अमाऊंट जी आहे ती 50,000 आहे, जी की रिफंडेबल आहे. इथं तुम्हाला 50,000 परत येतील जर तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग विथ रूल्स केली तर. म्हणजे टोटल अमाऊंट तुम्हाला किती भरायची आहे, तर 55,000 तुम्हाला टोटल अमाऊंट इथं भरायची आहे. इफ यू आर अप्लाइंग फॉर बोथ ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज, यू ओनली नीड टू पे द डीम्ड युनिव्हर्सिटी फी. आता इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही MCCला पण किंवा AA-CCCला पण जर तुम्ही अप्लाय करताय डीम्ड युनिव्हर्सिटीजसाठी, तर डीम्ड युनिव्हर्सिटीजचं ऑलरेडी जे सिक्युरिटी डिपॉझिट आणि रजिस्ट्रेशन फी आहे ती जास्तच आहे. तुम्हाला 5,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे MCCमध्ये. तर जर तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीजसाठी अप्लाय करताय तर तुम्ही बाकीचे सर्व जे कॉलम्स आहे, जसं गव्हर्नमेंटचं झालं, सेंट्रल युनिव्हर्सिटीजचं झालं, तर तुम्हाला त्यासाठी वेगळे 11,000 रुपये द्यावे लागणार. तर तुम्ही फक्त 2,05,000 रुपये पण भरले डीमच्या अकॉर्डिंग, तरी तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सर्व गोष्टींसाठी होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जर गव्हर्नमेंटसाठी पण अप्लाय करायचं म्हटलं आणि डीमसाठी सोबत पण अप्लाय करायचं म्हटलं तरी तुम्हाला 2,05,000च लागतील. म्हणजे जी सर्वात हायेस्ट व्हॅल्यू आहे तेवढीच तुम्हाला द्यावी लागणार, तुम्हाला ॲडिशनल फीज वेगळी द्यावी लागणार नाही. तसंच AA-CCCसाठी पण जर तुम्ही गव्हर्नमेंट आणि डीम दोघींसाठी अप्लाय करताय तरी तुम्हाला 55,000 लागेल, ॲडिशनल 21,000 लागणार नाही. तर ही गोष्ट तुम्हाला क्लिअर असेल. आणि त्यानंतर CET सेलमध्ये तुम्हाला 6,000चं रजिस्ट्रेशन सेफ आहे, तर तुम्ही ते करा. जर स्कोर चांगला राहिला तर 1,000चं रजिस्ट्रेशन पण तुम्ही करू शकतात, आणि जर स्कोर कमी असला फक्त 5,000चं पण फक्त रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्ही करू शकतात. पण सेफ साईड तुम्ही 6,000चं करून ठेवा. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की जेव्हा तुम्ही कोणाकडे जे फॉर्म भरायला देतात किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन करायला देतात, तर त्यामध्ये MCC काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक कॉलम भेटतो जिथं तुम्हाला 2,00,000 रुपये भरावं लागतात. ते 2,00,000 रुपये तुम्ही भरले, पण तिथं रिटर्नसाठी पण रिफंडसाठी पण आपल्याला एक कॉलम दिला राहतो जिथं तुम्हाला सर्व जे बँक अकाउंट डिटेल्स आहे ते टाकावं लागतात. आता मागच्या वर्षीपर्यंत असं होतं की तुमचे जे रिफंड आहे, तुमचे जे 2,00,000 रुपये रिफंडेबल किंवा 10,000 रुपये रिफंडेबल डिपॉझिट, ते तुम्हाला तुमच्या टाकलेल्या नंबरवरच परत जायचे. पण त्यामध्ये थोडं विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत होतं, त्यांची जी फीज आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती. म्हणून MCCने मागच्या वर्षापासून असं अपडेट आणलं की ज्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला तुमचं जे फीज आहे, तुमचं जे रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते पाहिजे, त्या अकाउंटचे तुम्ही डिटेल्स टाका. तर रजिस्ट्रेशन फॉर्ममध्येच आपल्याला सर्वात खाली एक डिटेल्स टाकायचं इन्फॉर्मेशन तिथं भेटत असतं, एक कॉलम भेटतं. तिथं तुम्हाला तुमचे प्रॉपर बँक डिटेल्स टाकायचे. तर कधी कधी असा घोळ होतो की ज्या व्यक्तीकडून तुम्ही जे रजिस्ट्रेशन आहे ते करून घेताय, तर कधी कधी त्यांच्याकडनं चुकीची माहिती टाकली जाते, बँक अकाउंट डिटेल्स चुकीचे टाकले जातात किंवा त्यांचे स्वतःचे टाकले जातात. तर पैसे आपल्याकडे न येतात त्या व्यक्तीकडे जातात किंवा पैसे येतच नाही. आणि म्हणून जे पैसे 2,00,000 रुपये किंवा 50,000 रुपये जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहे वेगवेगळ्या वेबसाईट अकॉर्डिंग ते अटकून जातं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. एक तर ही जी प्रोसेस आहे ही खूप लेट चालू राहते. जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते पूर्ण काउन्सिलिंग संपल्यानंतर एकदम शेवटी सर्व झाल्यानंतर आपल्याला 8 महिन्यांनंतर येत राहतं. म्हणून भरपूर विद्यार्थी याच्याकडे दुर्लक्ष करतात या गोष्टीकडे. पण अमाऊंट छोटी नाही आहे, अमाऊंट खूप मोठी आहे. 2,00,000 रुपये आणि 50,000 रुपये खूप मोठी अमाऊंट आहे. तर तुम्ही असं काही चुका करू नका. आणि जे रजिस्ट्रेशन फॉर्म भरतायत त्यांच्याकडनं नीट लक्षात घ्या, काय ते टाकताय ते सर्व नीट बाजूला बसून बघा. आणि ते त्यांची इन्फॉर्मेशन टाकताय की तुमची इन्फॉर्मेशन टाकताय रिफंडसाठी ते पण नक्की चेक करा, कारण खूप फसवणूक होत असते या गोष्टींमध्ये. आणि तुम्हाला परत क्रॉस चेक करायचं आहे बिफोर सबमिटिंग द फॉर्म, कारण एकदा जर तुम्ही सबमिट केलं तर परत एडिट होण्याचे चान्सेस खूप कमी राहतात. म्हणून सर्व चेक करून सर्व एडिट करून प्रॉपरली फॉर्म सबमिट करा, म्हणजे नंतर आपल्याला काहीच चुका जे ते भेटायला नको. बाकीचे अपडेट्स लवकरच येतील, तसं आम्ही तुम्हाला नक्की कळवू. धन्यवाद.